लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला. शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तान दहशतवादी तळांवर हल्ले केले. रात्री 1:05 ते 1:30 ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 9 दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. पहलगाम हल्ल्यात झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर भारतीय सशस्त्र दलाने हाती घेतलं. या ऑपरेशनमध्ये कुठेही निर्दोष नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेतली गेली, अशी माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या देशातील निष्पाप पर्यटक पहलगामला गेले होते. आपल्या मुली, आपल्या आया बहिणींच्या समोर, लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं कुंकू पुसण्याचं काम अतिरेक्याने केलं. त्यांच्या कर्त्या पुरुषांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्याचं पाप केलं. माणुसकीला काळीमा फासण्याचं काम ज्यांनी केलं त्या दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जशास असं उत्तर देतील हे आम्ही आधीच सांगत होतो. आता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींचं, मुलींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना धडा शिकवला आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. मी खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या मुली बाळींच्या, आपल्या आया बहिणींच्या समोर, लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय कुंकू पुसण्याचं काम, त्यांच्या कर्त्या पुरुषांचं, पतींचं गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं, माणुसकीला काळीमा फासण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री, आम्ही अगोदरच सांगत होतो, आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींचं, मुलीबाळींचं आणि जे काही कुंकू पुसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला. सर हिंदी बता दीजिए सर, ऑपरेशन सिंदूर के माध्यम से जो कार्रवाई. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.